नमस्कार मित्रांनो. शिवाय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्याशी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी बोलणार आहे. 2025 पासून जी राज्यसेवा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची होणार आहे किंवा होऊ घातलेली आहे, त्याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देऊ इच्छितो. ती म्हणजे 2025 पासून मुख्य परीक्षा जी असेल राज्यसेवेची, सिव्हिल सर्व्हिसेसची, नागरी सेवेची, ही लेखी स्वरूपाची असल्यामुळे त्याचा सराव आता अत्यंत महत्वाचा असणार आहे. मग हा सराव कुठून आणि कसा करावा यासाठी मी एक प्रायोगिक तत्वावर 15 दिवसांची मोफत बॅच घेऊन आलेलो आहे. कोर्स ऑनलाईन लॉन्च करत आहे. त्याच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज आपण या ठिकाणी बोलत आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, 15 दिवसाचं हे मॉड्यूल असणार आहे, ते अगदी मोफत असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि ऑनलाईन असणार आहे. त्याकरता या ऑनलाईन मॉड्यूलशी जोडण्यासाठी एक गुगल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुमच्याशी स्क्रीन शेअर करून देतो. मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला टेलिग्राम चॅनल सर्च कराल शिवाय अकॅडमी, जसं तुम्हाला डाव्या बाजूला नाव दिसतंय शिवाय अकॅडमी आणि सिम्बॉलही दिसतोय, जसं आपल्या युट्यूब चॅनलचा आहे तो सेम सिम्बॉल या टेलिग्राम चॅनलचाही आहे. शिवाय अकॅडमीचं चॅनल सर्च करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर त्याच्या पिन जे मेसेज आहेत त्या पिन मेसेज मध्ये तुम्हाला अगदी टॉपला जर क्लिक केलं तर या प्रकारचा मेसेज दिसेल. ठीक आहे. या मेसेज मध्ये तुम्हाला सर्व इत्थंभूत माहिती दिलेली आहे. एमपीएससी अँसर रायटिंग प्रोग्राम उत्तर लेखन राज्यसेवा 2025 साठी 15 दिवस अगदी मोफत आहे. त्यामध्ये काय काय सुविधा आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी इन डिटेल स्पेसिफिकेशन मेन्शन केलेलं आहे. येत्या लक्षात. त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला सर्वस्वीपणे 1-to-1 मेंटोरिंग मिळेल. 7 दिवसाआड म्हणजे 15 दिवसामध्ये 2 वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मेंटोरिंग मिळणार आहे. येत्या लक्षात. तुमच्या लिहिलेल्या अँसर्सवर फीडबॅक दिला जाणार आहे ऑनलाईन व्हिडिओ कम्युनिकेशननी. येत्या लक्षात. तुम्हाला तंत्र समजवलं जाईल की तुमचं काय चुकलेलं आहे, कशा प्रकारचं तुमचं उत्तर असायला पाहिजे होते, काय तुमचे प्लस पॉइंट्स आहेत जे तुम्ही सांभाळून ठेवले पाहिजे आणि आणखी त्याला एक्सप्लोअर केलं पाहिजे. हे फीडबॅकचा भाग असणार आहे. दररोज 2 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न तुम्हाला सरावासाठी लिखाणासाठी दिले जातील. मात्र त्यापैकी 2 कोणतेही प्रश्न तुम्ही जे म्हणाल तुम्ही त्या उत्तरपत्रिकेवर लिहा की माझा 3रा क्रमांकाचा आणि 5व्या क्रमांकाचा प्रश्न इव्हॅल्युएट करावा, तपासून द्यावा. या पद्धतीने तो तुम्हाला तपासून देण्यात येईल. येत्या लक्षात. त्याच्याकरता जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला खाली गुगल फॉर्म भरल्यानंतर एक पीडीएफ फाईल जॉईन केलेली आहे आन्सर रायटिंग प्रोग्राम पीडीएफ म्हणून. त्या ठिकाणी इत्थंभूत माहिती मी सर्वपणे दिलेली आहे. तर नक्की मी तुम्हाला आवर्जून ही विनंती करेल मित्रांनो की तुम्ही सर्वांनी या प्रोग्रामचा लाभ घ्यावा. ज्यांना ज्यांना 2025 पासून राज्यसेवेची प्रिपरेशन करायची आहे, आतापासून ज्यांना अटेम्प्ट द्यायचा आहे, चांगल्या तयारीनिशी द्यायचा आहे. येत आहे लक्षात. आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की हे पोस्ट शेअर करा आणि ही माहिती पुरवा. येत्या मित्रांनो लक्षात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.